नांदेड़ शहर के निजाम कॉलोनी इलाके में एक नशे में धुत कार ड्राइवर ने मशहूर तारीखी मस्जिद खासगान निजामी कॉलोनी के गेट से टक्कर मार दी। इस मामले में मुकामी लोग जमा हुए और कार ड्राइवर को पकड़ लिया। जैसे ही नांदेड़ जिले के पुलिस सुपरिटेंडेंट मिस्टर अविनाश कुमार को इस मामले का इल्म हुआ, अविनाश कुमार ने फौरन भाग्यनगर थाने के पुलिस इंस्पेक्टर संतोष तांबे को निजाम कॉलोनी वाक़े के मुकाम पर भेजा। पुलिस इंस्पेक्टर संतोष तांबे फौरी तौर पर निजाम कॉलोनी मस्जिद वाक़े के मुकाम पर पहुंचे और दोनों मुलजिमीन को गिरफ्तार करके भाग्यनगर पुलिस स्टेशन भेज दिया। संतोष तांबे ने मीडिया को बताया कि दोनों मुलजिमान के खिलाफ नशे की हालत में कार चलाने और मस्जिद के गेट से टकराने का मुकदमा दर्ज किया जाएगा। मजीद अपडेट्स के लिए जुड़े रहें मेरी आवाज न्यूज 24 लाइव के साथ। काय प्रकरण झाला निजाम कॉलनीमध्ये? आता एक निजाम कॉलनीत आता 20-25 मिनिटांपूर्वी निजाम कॉलनीत एक इर्टिगा कारमध्ये अचानक घुसलेली आहे आणि ती निजाम कॉलनीतली जी मस्जिद आहे तिच्या गेट त्या मस्जिदच्या गेटला त्याने डॅश मारलेला आहे। सदरची दोन्ही चालकं ड्रिंक केलेली आहेत असं वाटतं। गाडीमध्ये एक असलेला आणि चालक हे दोघंही ड्रिंक केलेले आहेत। त्यांना आम्ही जेवढं पोलीस ठाण्यात नेल्यानंतर जे इंट्रोगेट केलेलं आहे त्यावरून त्यांनी बाहेर कुठेतरी गाडीला डॅश लागलेला आहे आणि त्या भीतीपुढे पळून जात असताना सदरच्या मस्जिदला धडक लागलेली आहे। इतर कुठलाही प्रकार आतापर्यंत दिसून आलेला नाही, तरी सुद्धा सदरचे आरोपी ताब्यात आहेत। त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रियेनुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सदर आरोपी विरुद्ध कठोरातला कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। आता आम्ही मस्जिदच्या जबाबदार माणसांची एक जणाची फिर्याद घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करीत आहोत। तरी कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये, वेगळा काही त्यातून अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये। तरी सुद्धा आम्ही आरोपिताकडे सखोल चौकशी करणारच आहोत। गाडीचे मालक जे गाडीचे ड्रायव्हर होते ते कुठे आहे आता? दोन्ही आरोपी आणि गाडीतला इतर असे दोघंही पोलीस ठाण्यात आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। काय आव्हान आहे नांदेडकरांना? सर्व नांदेडकरांना हेच आव्हान राहील की जरी मस्जिदच्या गेटला धडक लागलेली असेल तरी आपण त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करत आहोत। यातून दुसरा कुठलाही कुणी अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, पण आपली जी लोकांची विनंती आहे की त्यांच्याकडून खरं सत्य उघडण्यात यावं, तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे विचारपूस करीत आहोत आणि त्यांच्यावर नियमानुसार कारवाई कायदेशीर होणारच आहे।